नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पिंपरी चिंचवड येथे काल अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत पाठिंबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क, सामाजिक सुरक्षा, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध राहील असा ठाम शब्द दिला. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा. त्यांनी नेहमीच सेक्युलर विचारधारेतून काम केलं असून मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी ते कायम उभे राहिले आहेत. प्रत्येक अडचणीच्या काळात मुस्लिम समाजाची साथ दिली. समाजावर संकट आलं असताना ते केवळ बोलघेवडे न राहता प्रत्यक्ष कृतीतून पाठीशी उभे राहिले, अशी भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी स्पष्ट केली आहे. याच विश्वासाच्या आणि अनुभवाच्या आधारावर मुस्लिम समाजाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सारंग यांनी सांगितलंय. अरिंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. सलीम सारंगांनी हे निश्चितपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा त्यांनी दिला. त्याबद्दल मी सलीम सारंगचे आभार मानतो. समर्थन इस बेस पे दिया गया है कि मुसलमानों को शिक्षण, आरक्षण और संरक्षण की जरूरत है. और आज महाराष्ट्र में एक ही नेता जो दिखने में आता है, जो अल्पसंख्यक समाज के लिए हमेशा खड़ा होता है, वो अजित दादा पवार है. तो उनको ये देखते हुए मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन ने आज अजित दादा पवार को पाठिंबा देने का हमने आज पाठिंबा दिया है. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.